त्याची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। या राज्याचे विधानसभेची निवडणूक लागली, आपण सर्व मतदार आहात, सगळे आपल्याकडे येणारे मतदार राजा जागा हो, मतदान कर, मतदान ह्याला कर, मतदान त्याला कर, ह्याला चांगलं नाही, त्याला वाईट नाही, त्याला वाईट नाही, त्याच्यापेक्षा त्याला नाही वाईट आहे, हे सांगण्यासाठी आपल्याकडे लोक यायला लागले। आणि त्या ठिकाणी या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन पक्षाच्या या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि दोन्ही पक्षानं आपल्या वचननाम्यामध्ये, आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू। त्यामध्ये प्रामुख्याने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा भारतीय जनता पार्टीचा जो जाहीरनामा होता त्यामध्ये त्याने लिहिलं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू। निवडणुका झाल्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं बहुमत एका पक्षाला मिळालं आणि त्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं। आम्हाला वाटलं आता लय चांगला माणूस मुख्यमंत्री झालाय, गोड बोलतोय, चांगलं बोलतोय, मोठ्यानं बोलतोय आणि काहीतरी शेतकऱ्याचं भलं होईल, केंद्रात याचं सरकार आहे, आता राज्यात याचं सरकार आलंय, म्हणून आम्ही सगळे असे डोळे आणि तोंड वाटारून त्याच्याकडे पाहत राहिलो। पहिलं अधिवेशन झालं, गप्प झालं। अजितदादा पवारांना पत्रकारांनी विचारलं की त्या कर्जमाफीचं काय झालं, दादा म्हणले मी बोललो नाही, मला माहित नाही, मुख्यमंत्र्यांना विचारा। आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी सांगले की आम्ही योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे। साहेब आता शेतकऱ्याचा सवाल आहे तुम्हाला, तुमची योग्य वेळ कधी येणार आहे? शेतकरी आज आत्महत्या करतोय, शेतकरी आज मरतोय आणि तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि योग्य वेळेची तुम्ही वाट पाहताय। तुम्ही बोलल्याप्रमाणे शेतकऱ्याची तात्काळ कर्जमाफी केली पाहिजे होती, परंतु तुम्ही केली नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। त्यानंतर या जिल्ह्याचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पीक विमा। शेतकऱ्यानं त्या ठिकाणी स्वतः पैसे भरले, खिशातले पैसे भरले, सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा काढला आणि 1 रुपयात पीक विमा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याने पैसे त्या ठिकाणी फॉर्म भरला, परंतु झालं काय, 2020 आणि 21चा पीक विमा माझ्याकडे या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांचं पत्र आहे। मित्रांनो ते खोटं काही बोलणार नाहीये, हे पत्राच्या अनुषंगाने बोलतोय। त्यांनी आम्हाला लिहून दिलं की 2020